नमस्कार कामगार बांधवांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनल मराठी माइंड मध्ये. तुम्ही बघू शकता आज एक महत्त्वाचा जी-आर आलेला आहे. इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांसाठी इतर मंडळाने एक महत्त्वाची बाब समोर आणली आहे. ती म्हणजे की जे रिन्युअल असते तुमचं, रिन्युअलची पेमेंट आता करायची गरज नाहीये. रिन्युअल हे डायरेक्ट होणार आहे. तुम्ही बघू शकता 13 ऑगस्टचा जी-आर आहे. 13 ऑगस्टचा जी-आर आहे. 13 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र शासनाने हा जी-आर काढलेला आहे 2025 ला, म्हणजे कालचाच. ऊर्जा व कामगार विभाग यांचे जे पत्रक आहे त्यांनी इमारत व बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना रोजगाराचे व आरोग्य त्यांच्याकरिता कल्याणकारी उपाययोजना करण्यासाठी केंद्र शासनाने जे मंडळ स्थापन केलंय त्या संबंधित आता जे रिन्युअल आणि ते नूतनीकरण होत असते त्याच्या संदर्भात सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे. आणि कामगारांसाठी आनंदाची बातमी आहे की आता रिन्युअल हे डायरेक्ट होणार आहे. तुम्हाला पेमेंट करण्याची गरज नाही, फक्त तुम्हाला रिन्युअल करून व्हेरिफिकेशन करणं आहे. राज्यातील राज्यातील इमारत व इतर बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मंडळामार्फत नोंदणी नूतनीकरण करण्यात येते. मंडळाकडे जमा होणाऱ्या उपकाराच्या निधीमधून मंडळामार्फत नोंदणी बांधकाम कामगारांना 29 विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. सदर योजनांची शैक्षणिक, आर्थिक आणि आरोग्यविषयक सामाजिक सुरक्षा म्हणजे लाईक तुमच्या मुलांना 11वी-12वी साठी 10,000 रुपये असो, किंवा पहिल्या मुलीच्या लग्नासाठी 51,000 रुपये असो, किंवा तुमच्या लग्नासाठी 30,000 रुपये असो, किंवा तुमच्या पत्नीचा सीझर झाला असेल तिला 20,000 रुपये असो, या सगळ्या गोष्टी ज्याच्यासाठी नूतनीकरण लागते म्हणजे रिन्युअल लागते, आता ते सोपं झालेलं आहे. सन 2022 पासून कामगारांची नोंदणी नूतनीकरण लाभ वाटप ऑनलाईन पद्धतीने केलं होतं. त्याच्यानंतर तरतुदीनुसार 25 रुपये पहिले द्यावे लागत होते आणि आता 1 रुपया द्यावा लागत होता. पण सद्यस्थितीत महाराष्ट्रात इमारत बांधकाम मंडळात होणारे नूतनीकरण शुल्क करण्यात येत आहे. मंडळाचा दिनांक 6/3/2025 ला जी बैठक झाली होती त्याच्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याला अनुसरून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगारांची नोंदणी व नूतनीकरण शुल्क माफ करण्यात प्रस्ताव मंडळाने पारित केला आहे, म्हणजे मंजूर झालेला आहे. आता काही दिवसातच तुम्हाला पेमेंट करण्याची गरज नाही पडणार आणि हे ऑनलाईन सुरू होईल. डायरेक्ट फक्त रिन्युअल मंजूर झाल्याबरोबर रिन्युअल होईल, त्यात काहीही करण्याची गरज नाही. सद्यस्थितीत महाराष्ट्रात कामगार मंडळाकडे बरेचसे कामगार आहे. हा शासन निर्णय तुम्हाला या वेबसाईटवर देखील मिळेल. आणि म्हणजे तरतुदीनुसार आता तुम्हाला 1 रुपयाही देण्याची गरज नाही. पहिले 1 रुपया द्यावा लागत होता, आता तो 1 रुपयाही द्यायची काहीही गरज नाही. हा मंडळाने निर्णय घेतलेला आहे. आणि लवकरात लवकर आपण चॅनलवर आता स्कॉलरशिप रिलेटेड पण एक अपडेट आली आहे, जी-आर आलेला आहे की सर्वांना स्कॉलरशिपचे पण पैसे लवकर खात्यात जमा होणार आहे. त्या रिलेटेड पण आपण एक व्हिडिओ बनवणार आहे. तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा.